शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो। हे गिरिजापति भवानी शंकर शिवशंकर शंभो। स्वामी, अहो इतके काजवे आलेत, हे नक्की कशाचे संकेत आहे? स्वामी, अचानक एवढे काजवे कुठून आले? याआधी कधी असं घडलंच नव्हतं. कुठल्याही संकटाची चावल प्राण्यांना सगळ्यात आधी लागते, तशी त्या काजव्यांनाही लागली, म्हणून ते आम्हाला शरण आले. संकट? कसलं संकट स्वामी? स्वामी, कसला अनर्थ घडणार आहे का? भक्तांच्या नामस्मरणामुळे अक्कलकोट असा उजळून निघालाय. पण स्वामी, नक्की काय घडणार आहे? काजव्याचा प्रकाश जसा मंदावत गेला, तसंच अक्कलकोट मधल्या प्रत्येक व्यक्तीचं सत्वही मंदावू शकता. प्रत्येक माणूस विकारांच्या आहारी जाऊ शकतो असं संकट येऊन ठेवलंय. स्वामी, तुमच्यासारखा सूर्य इथे असताना आम्हाला कसली चिंता? गैस सूर्यालाही कधी कधी ग्रहणाला सामोरं जावं लागतं. आता इथल्या प्रत्येक गावकऱ्याची खरी कसोटी लागणार आहे. लवकरच हे संपूर्ण गाव माझ्या अंमलाखाली येणार. इथलं एकही घर, एकही जीव माझ्या प्रभावापासून सुटणार नाही. स्वामींनी सगळ्यांना तेल बना तेल बना असं का सांगायला सांगितलं असेल? नेमका काही अर्थच कळत नाहीये. हे राखेच्या पावलांचे ठसे, हे कोणाचे असतील? याचा अर्थ गावात कोणाचा अशुभ प्रवेश तर झाला नसेल. या पाऊल खुणा म्हणजे नक्की काहीतरी भयंकर असणार. श्री स्वामी समर्थ.
सावकार, स्वामींचा निरोप आहे. तेल बना. खरंच पुन्हा पुन्हा या कुणाचे पाऊल खुणा दिसत आहेत. असो, स्वामींनी जे काम करायला सांगितलंय ते आधी करायला हवं. स्वामी, अहो दिवा का फडफडतोय? आधी तर स्थिर होता, मग असं अचानक काय झालं? स्वामी, स्थानाबाहेर पुन्हा वावटळ उठलीये. मन अगदी अस्थिर झालंय हो. काही सुचत नाहीये. सगळ्यात आधी कोणाच्या सत्वाला आव्हान दिलं जाणार आहे तर ते आमच्या अलकनंदाच्या सत्वाला. अलकनंदा तिच्या सत्वाला? स्वामी, तिच्या बाबतीत काही अघटित घडणार आहे का? तिला ठाऊकच नाहीये की तिच्या आयुष्यात पुढे काय घडणार आहे. ती बिचारी तर या भविष्यातले स्वप्न रंगवण्यात रमलेली आहे. म्हणजे स्वामी, अलकनंदावर मोठं संकट येणार आहे? शिव शंकर शंभो. शुभमंगल सावधान. हे काय? हे असं कसं स्वप्न पडलं मला? माझ्या आणि विनायकच्या हातातले हात काळवंडले होते. बापरे, एवढं भयंकर स्वप्न. हे कसले संकेत आहेत? माझं आणि विनायकचं लग्न खरंच नाही होणार का? की माझ्या आयुष्याला कोणाची दृष्ट लागली? स्वामी, हे कसले संकेत आहेत? ही जर खरंच वाईट चिन्ह असतील ना, तर फक्त स्वप्नापुरती ठेवा. माझ्या विनायकवर, माझ्या प्रेमावर आणि माझ्या घरावर कोणाचीही वाईट सावली पडू देऊ नका. श्री स्वामी समर्थ. हेच ना ते घर जिथं राहते सर्वात सत्वशील आणि स्वामींची निस्सीम भक्त अलकनंदा. मी सर्वात अगोदर हिलाच माझ्या अंमलाखाली आणणार. हिचं सत्वच नष्ट करायचंय मला.
तिच्या श्रद्धेत शंकेचं विष उतरवायचंय. आजपासून हिचं आयुष्य माझ्या प्रभावाखाली येणार. हा नुसता दगड नाही, माझा प्रभाव आहे. जिथं पडेल तिथं बुद्धीवर काळ सावट चढेल. हा आवाज, असं वाटतंय की कोणीतरी दगड फेकतंय आणि एकावर एक सारखं काहीतरी आदळतंय. कोण असेल आणि हे असं का घडत असेल? बाबा, बाबा हो काय होतंय तुम्हाला? बाबा, श्वास घ्यायला त्रास होतोय का तुम्हाला? अलग अलग श्वास घ्यायला त्रास होतोय. स्वामी, स्वामी ही कसली रात्र आहे? एकीकडे हा आवाज आणि दुसरीकडे बाबांची ही अशी अवस्था. नाही नाही, मला हे असं घाबरून चालणार नाही. बाबा, तुम्ही काळजी करू नका. आता मी आहे. स्वामींचं नामस्मरण करा. हा स्वामी, वरून दगड पडताय, पण तुमची कृपा माझ्यावर असू द्या. माझ्या बाबांना काही होऊ देऊ नका. तुमच्या नामस्मरणामुळे आज मी खंबीरपणे उभी आहे. पण आजची ही रात्र, ती मात्र तुमचीच जबाबदारी आहे. संकट काळात आम्ही आळूचा धरूस, पण दिवा तोवर तग धरेल जोवर त्यात तेल आहे. अलगनंदा, जोवर तुझ्या मनात गुरुवरचा विश्वास ठाम आहे, तर सत्व जागृत आहे, तोपर्यंत तुझ्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. स्वामी, मी गावातल्या सगळ्यांना तुम्ही सांगितलेला संदेश सांगितला. स्वामी, पण गावामध्ये काहीतरी अघटित घडतंय. ती वावटळ, ती राखेची पावलं. स्वामी, हे कसले संकेत आहेत का? स्वामी, हे खांब. स्वामी, नेमकं हे काय आहे? हे 4 खांब म्हणजे 4 युगाचं प्रतीक आहे. हे सतयुग, हे त्रेतायुग, द्वापर युग आणि कलियुग. या युगात असत्याला आणि अधर्माला जागा नव्हती.
हे योग धर्माच्या प्रकाशाने उजळून निघालं होतं. स्वामी, याच्यावर अर्धाच प्रकाश. हे त्रेतायुग. इथे धर्माचा प्रकाश हळूहळू लोप पावायला सुरुवात झाली. हे द्वापार युग. इथे धर्माचा राज सुरू झाला. कृष्ण अवतारामुळे जो धर्म टिकला तो टिकला. हे कलियुग. कलीचं युग. इथे अधर्माचं राज्य असणारे ठरलेलं आहे. कली ब्रह्मांडात वास करतो. कली जिथे जिथे जातो तिथे तिथे स्वतः प्रभाव टाकतो. म्हणजे स्वामी, आता अक्कलकोटमध्ये दिसतायत ते कली आता अक्कलकोटात शिरलाय आणि तो इथल्या प्रत्येकाच्या घरात, प्रत्येकाच्या आयुष्यात आणि प्रत्येकाच्या मनात शिरण्याचा प्रयत्न करणार आहे. बाबा, तुम्ही ना हळूहळू खोल श्वास घ्या. तुम्हाला बरं वाटेल. हा? बाबा, हे घ्या चाटण. वैद्यभुवांनी दिलंय बरं का. तुम्हाला बरं वाटेल. स्वामींचं नाव घ्या. आई, आई अगं उठ ना. बाबांना बघ ना काय होतंय. त्यांना धाप लागते. आई उठ ना. काय लावलंय तुम्ही? रात्रभर नुसतं झोपू पण देत नाहीत. गप्पा बस. आई, अगं बाबांची तब्येत बिघडतीये. त्यांची धाप वाढतीये. आई, अगं त्यांना सहन होत नाहीये ग. वैद्यांना बोलवावं लागेल आत्ताच्या आत्ता. कसली तब्येत? कुठला वैद्य? सकाळी पाहू. आई, अगं तू असं कसं बोलू शकते? बाबा, काय चाललंय? कसले पती, कसले यजमान? नुसतं पती यजमान या नावाखेरीज यांनी काय दिलंय का मला? तुझा जन्म झाला आणि तू आईला खाल्लंस. अगं तुला सांभाळायला कोणी नव्हतं ना, म्हणून या माणसाने माझ्याशी लग्न केलं. मला वाटलेलं मला संसार मिळेल, पण कुठला संसार आणि कुठलं सुख. लहानपणापासून तुला सांभाळलं, तुला मोठं केलं. मला वाटलेलं माझ्याही कुशीत माझं बाळ असेल, मला पण आई म्हणणारं कोणीतरी असेल. अगं पण तुझा पायगुण तुझ्या आईला भोवला तर मला का नाही भोवणार? मला ना बाळ झालं नाही. तुझ्या या काळ्या छायेनं मला बाळ होऊ दिलं नाही. लग्नंदा, अपशकुनी आहेस तू, अपशकुनी. अगं तू झाल्यापासून तू तुझ्या आईला खाल्लंस, मला मातृत्वाचं सुख नाही मिळालं.
तुझ्यामुळे तुझे बाबा सतत आजारी असतात. आयुष्यभर नुसतं आजारपण आणि जबाबदारी. अगं आई, आई म्हणू नकोस मला. आई गेल्याचं दुःख मला सुद्धा आहेच ना, पण तू बाबांना असं बोललेलं मला अजिबात चालणार नाही. काय म्हणालीस? तू मला हवं तेवढं मार, हवा तेवढा राग कर, पण आता आपण वैद्यांकडे जाऊया. बाबांची तब्येत खूप बिघडतीये ग. हे बघ, मी कुठेच जाणार नाही. तुला जायचं ना तर तू जा. अगं आई, पण एवढ्या रात्री मी एकटी कशी जाऊ? बाबांची तब्येत बरी होत चालली असं वाटत होतं, पण आता खूप बिघडतीये. आणि आता जर वैद्यांना नाही बोलवलं तर काय होईल कोण जाणे. बाबा, तुम्ही काळजी करू नका. स्वामींचं नामस्मरण करा. मी वैद्यांना बोलवून आणते. स्वामी, बाबांचं रक्षण करा आणि मला सुरक्षित घरी आणा. आजपासून पंचक्रोशीतील वेगवेगळ्या गावात जाऊन तू दरोडे घालायचे. हे आजपासून तुझं काम. काय करू? हे काम स्वीकारू की नको? एका बाजूला अलकनंदा, तिच्या बाबांचे उपचार, तिच्या आईचा छळ, आणि दुसऱ्या बाजूला हे काम. सरळ म्हणायचं तर दरोडा. सरदार असून हे असं काम सांगतोय, हे चुकीचं आहे. ही परिस्थितीच मला तिकडे ढकलते. विनायक, रात्र सरत आली, तुझ्या हातून पहिला दरोडा अजून पडलेला नाही. असं जर राहिलं तर तुझ्या डोक्यावरनं सरदारांचा मर्जीचा हात गेला समज. आज रात्री काम झालंच पाहिजे. आम्ही सांगायचं काम केलं, बाकी तू बघ. चल रे. हे सगळं मलाच का? मी चुकीच्या वाटेवर जातोय की माझं आयुष्य मला या वाटेवर ओढून देतंय? ऐक, कोणी मारला हा दगड? तुम्ही मला दगड का मारलात? दगड? आणि मी कशाला मारू दगड? विनायक, बस 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 विनायक, बस. तुम्हाला माझं नाव कसं माहिती? नाही म्हणजे मी तुम्हाला नाही ओळखत. कोण आहात तुम्ही? तुला ओळखच पटवून द्यायची ना, तर सूर्यराव सरदारांचा खास माणूस मी. हा, त्यांचा सल्लागार. कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर माझं मार्गदर्शन घेतात. हा, आता ते तुला श्रीमंत होण्याची संधी देत आहेत. ते कुणाच्या सल्ल्याने? कोणामुळं? अरे या पट्ट्यामुळं. पण तुम्हाला या सगळ्या बाबतीत कसं माहित? कारण ही गोष्ट तर माझ्यात आणि सरदारांमध्ये. मला सगळं माहित असतं विनायकराव. मी नुसतं पाहत नाही, हे सगळं घडवून आणतोय. आता सरदारांना सल्ला म्या देतोय. आता तुझं नाव पण म्या सुचवलं ना.
तुम्ही मला ओळखता? ते महत्वाचं नाही रे. सूर्यरावांना हे सांगितलं की कामाचा माणूस विनायक रावच, आणि सरदाराला काय एखादा माणूस पसंत पडला की त्या माणसाचं नशीबच फळफळलं म्हणायचं. आता मी काय सांगतोय ते नीट ऐक. प्रस्तावाचा स्वीकार कर. अहो पण हे चुकीचं नाहीये का? दरोडा म्हणजे चोरीच झाली ना. ज्याच्या धाडस आहे ना तोच निर्णय घेतो, आणि ज्याच्या धाडस नाही तो लाचार म्हणून जगतो. आता हे काम स्वीकारलं तर सरदाराच्या मर्जीतला माणूस होशील. अरे लय धनवान होशील. तुझं आणि अलकनंदाचं लग्न ठरवणं सोपं होईल. तिच्या बापाचा उपचार, त्याचा औषध पाण्याचा खर्च सगळाच होईल. अरे तिची सावत्र आई लय छळ करते, तिचा त्रास तुला बघवत नाही. आता तिला सुखात ठेवायचा असेल तर मला तर वाटतंय बाबा की तू निर्णय घ्यावा. जर खरंच मी हे काम केलं तर अलकनंदाचं आयुष्य सावरू शकेन. तुम्ही सांगितलेलं पटलंय मला. मी तयार आहे. आज रात्रीच दरोडा टाकतो. स्वामी, तुमच्या लाडक्या भक्तिनीचा जीवलग माणूस माझ्या गळाला लागला की हो. कपिलाताई, स्वामी म्हणाले अक्कलकोटात कली शिरलाय. अहो हे ऐकल्यापासून ना माझ्या अंगातला त्राणच निघून गेलाय. आता गावात कली शिरलाय म्हटल्यानंतर काहीतरी उलथापालथ होणारच. हो ना गयाते, लोकांच्या मनात काय आहे, कसं चाललंय, कसं कळणार आपल्याला? हे पहा, घाबरू नका. जोपर्यंत अक्कलकोटमध्ये आपले स्वामी आहेत तोवर या गावाचीही काळजी तेच घेतील आणि आपली सुद्धा. आपण फक्त एकच काम करायचं, स्वामी सांगतील तशी पावलं उचलत राहायचं. आपला विवेक, आपली श्रद्धा आणि गुरुचा शब्द हेच आपलं कवच. अहो, स्वामींच्या हातात जे भांड आहे त्याला 6 छिद्र आहेत, त्यामुळे पाणी राहत नाहीये त्याच्यात, सगळं गळून पडतंय. स्वामींच्या लक्षात नाहीये का ही गोष्ट? स्वामी आपल्याला काहीतरी सांगू पाहत आहे. आता बघा ना, राखेत पावलं उमटली, वावटळ, आणि आता हे भांड. याचा नक्कीच काहीतरी अर्थ असणार. स्वामी, एक विचारू का? हा, नाही, एक मनात प्रश्न आलाय म्हणून विचारते की अहो, तुम्ही जे भांड घेतलंय ना त्याला 6 छिद्र आहेत, त्यामुळे त्यात पाणी राहत नाहीये, सगळं पाणी गळून जात आहे. पहा ना. हा, अजूनही आमच्या कृतीचा अर्थ कळाला नाही का? स्वामी, क्षमा करा, पण कधी कधी आपण जे उलगडून सांगता ते आमच्याही आकलनाच्या पलीकडे असतं. त्यामुळे आपणच सांगावं स्वामी. हे 6 छिद्र म्हणजे 6 विकारांचं प्रतीक आहे. आणि पाणी म्हणजे परमात्म्याचं नाम.
भक्ती करत असताना माणूस या विकारांच्या आहारी जातो, भरकटतो आणि कलीच्या आहारी जातो. 6 छिद्र असलेल्या भांड्यात पाणी भरायचं नसतं, ते भांड पाण्यात बुडवून ठेवायचं असतं. मनुष्याने स्वतःला परमात्म्याच्या नामात आणि ध्यानात पूर्णपणे बुडवावं. मग हे विकार मनुष्याला त्रास देत नाही. याचा अर्थ कली तुमच्या मनात प्रवेश करू शकणार नाही. विनायकला हीच गोष्ट थोपवता आली नाही. आता अलकनंदाला हे शक्य होतंय की नाही यावर तिचं भवितव्य अवलंबून आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. कोण कोण आहे तिकडे? कदाचित वारा असेल किंवा मलाच भास झाला असेल. हेच ते सावकाराचं घर. आज इथं शिरायचं. आज भासांकडेही लक्ष द्यायला वेळ नाही. बाबांचं औषध फक्त ते महत्वाचं आहे. पहिलाच दरोडा, पहिलंच पाऊल त्या काळ्या वाटेवर अलकनंदासाठी. काय ते? अहो स्थानावर अचानक धुकं कसं आलं? स्वामी, अहो अचानक हे धुकं कुठून आलं? काहीतरी विचित्र घडतंय. हे धुकं अचानक कसं काय इथे? हा आवाज तर अलकनंदाचा आहे. ती आता एवढ्या रात्री यावेळेस इथे इथे कशी असेल? अरे जा ना, तू पण आलास का कलीसारखा त्रास द्यायला आम्हाला? स्वामी, अहो हे धुकं जात का नाहीये? हे धुकं जाण्यासाठी काही उपाय नाहीये का? शेकोटी पेटवा. हा? हे भरकटायला लावणार धुकं आहे, दिशाहीन करणार धुकं आहे. भरकटाला लावणारं धुकं म्हणजे म्हणजे काही वेगळा संकेत आहे का स्वामी हा? शेकोटी पेटवा. नामाची शेकोटी पेटवा, विश्वासाची शेकोटी पेटवा. शिव शंकर शंभा. स्वामी, स्वामी तुम्ही कुठे गेलात का? तुमचा आवाज येत नाहीये. बाळप्पा भाऊ, गायत्री, अहो स्वामींना नेमकं काय सांगायचं होतं ना, काही कळलं नाहीये मला. स्वामींच्या म्हणण्याचा अर्थ कदाचित असा असेल की आपण स्वामींचं नामस्मरण करावं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.
पुजारी काका तुम्ही काय ग एवढ्या रात्रीची एकटी कुठे निघालीस? बाबांची तब्येत बिघडलीये म्हणून त्यांच्यासाठी वैद्यांकडून औषध घेऊन चालले. हो पण तुला भीती वाटत नाही का एवढी रात्र आणि तू एकटी आहेस? भीती वाटते पण स्वामी पाठीशी आहेत आणि हे मनात आलं की भीती थोडीशी मागे सरकते आणि स्वामींचं नामस्मरण करतच घराबाहेर आले. बर पण मी तर असं ऐकलंय की तू स्वामींशी भांडून निघालीस आणि पुन्हा स्थानावर जाणार नाही असं सांगून बाहेर पडलीस. पुजारी काका अहो ते आमचं लाडीक भांडण होतं आणि मी असं बोलले म्हणून खरंच असं करणार आहे का? आणि मी रुसून बसले म्हणून स्वामी माझ्यावर रागावणार आहेत का? ते लहान मुलं नसतात का त्यांच्या पालकांशी गुरूंशी भांडतात म्हणून त्यांचं नातं तुटतं का? नाही ना. तसंच आमचं पण आहे. पण पुजारी काका तुम्ही ही मशाल घेऊन कुठे जातायत? कोणाला तरी वाट दाखवायला निघालो होतो. कोणाला वाट दाखवायला? सावकार सावकार उठा चोर आलाय. सावकार चोर पकडा त्याला. थांब थांब थांब. अलग रंदा तुझा आमच्यावरचा विश्वास कायम आहे. तू आमचं नाम सोडलं नाहीस म्हणून कलीचा डाव उद्ध्वस्त करण्याकरता आम्ही आलो. पण शेवटच्या क्षणी विनायक सटा. आता ही लढाई कोण जिंकणार हे तू ठरवणार आहेस. काळ वेळ स्थान आणि दिशा या कुठल्याच भौतिक नियमांचं आम्हाला बंधन नाही. हे तुला सांगायचं होतं आणि दाखवायचं होतं म्हणून ही रचना. शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. शिव शंकर शंभो. माझ्या आगमनाची चाहूल तुम्हालाही लागली का? म्हणून स्वतः इथं आलात. अक्कल कुठं आलायस तू? अर्थात हे युग तुझ्या नावाने ओळखलं जातं तेव्हा तुला कुठे जाण्याची आणि येण्याची मुभा आहे म्हणून आम्ही तुला अक्कलकोट मध्ये येण्यापासून थांबवलं. अडवू शकणार नव्हतात तुम्ही. कलियुग आलं म्हणजे कली आलाच. त्यापासून देवही सुटत नाही. इतका आत्मविश्वास स्वतःच्या हिमतीवर आणि कर्तृत्वावर. मग काल रात्री आमच्या समोर का नाही आलास? आमच्याशी थेट संघर्ष करायला घाबरतोयस का? अर्थात तुमच्याशी थेट संघर्ष केला तर नुकसान माझंच आहे हे मला माहित होतं. आता तुमच्या भक्तांवर निशाणा साधतोय मी. तुमची भक्त अलकनंदा, तिचा ज्याच्यावर जीव आहे तो विनायक
माझ्या कह्यात आला आहे. पाहिलं ना तुम्ही? हो पाहिलं ना. आता तू आलायस म्हणजे मनाने सगळ्यात दुबळ्या असलेल्या व्यक्तीला तू हेरणार, त्याच्यावरचा प्रभाव टाकणार, हे ठाऊकच आहे. हे युग माझं आहे, कलियुग, आणि याच्यावर माझाच अंमल असणार. त्यासाठी लोक जितकं वाईट वागतील तितकं चांगलंच आहे माझ्यासाठी. चुकीचं वागणाऱ्या लोकांना मी लवकर यशवंत करतो. का तर ते इतरांनी पाहावं, त्याची असूया करावी आणि म्हणावं, चांगुलपणानं कसलीच प्रगती होत नाही. चांगुलपणाने जर प्रगती होत नसेल आणि वाईट वागल्यानंतर प्रगती होत असेल तर लोक तसंच वागतील. आणि मला असंच करायचंय. चांगले लोक वाईट मार्गाला लावायचे, बस. तुझी कार्यशैली आम्हाला माहिती आहे. हरकत नाही, तू तुझं कर्तव्य पार पाडतोस. हा तुझा स्वभाव आहे, तुझा स्थायी भाव आहे. हे तुझं युग आहे. या युगात लोक तुझ्या आहारी जाणार हे स्वाभाविक आहे. पण तुझ्या आहारी जाऊन ते स्वतःच्या आयुष्याचं नुकसान करून घेणार हे त्यांना ठाऊक नाहीये. पण लक्षात ठेव, ते लोक तुझ्या आहारी जाणार नाही ज्यांनी आमचा हात धरलाय. आणि अलकनंदा त्यापैकीच एक आहे. अलकनंदा असो की कुणी इतर भक्त असो, तुमचा कितीही प्रभाव असू दे त्याच्यावर, पण माझ्या अंमलापुढे तो टिकणार नाही. ज्याच्यावर माझी सावली पडेल तो माझ्या आहारी जाणारच. मी प्रत्येक चांगल्या माणसाला वाईट मार्गाला लावणार. हे माझं युग आहे. इथं माझाच अंमल चालणार. जो आमचा हात धरणार तो तरणार. हे कमळाचं फूल स्वामींना नक्की आवडेल. तसंही कालपासून मनात खूप विचार घोंगावतात. आता माझं मन हलकं होईल. कोण? काय करताय? सोडा मला. विनायक,
तुम्ही अरे वा, ओळखलंच तर. मग भीती कशाची माझ्या राणीला? कालच सांगितलं ना तुम्हाला, असं अचानक येत जाऊ नका. आणि आज तर तुम्ही अचानक माझ्या घरासमोरच आलाय. थांब, चल माझ्यासोबत. कुठे? अगं लग्न करायला. लग्न? हो. अहो तुम्ही काय बोलताय, कळतंय का तुम्हाला? लग्न हा खेळ वाटला का तुम्हाला? मला घरच्यांना सांगून स्वामींच्या आशीर्वादाने लग्न करायचंय, हे असं पळून जाऊन नाही. अगं मग चल ना, आत्ताच जाऊन घरच्यांना सांगू. आणि यावेळेस मला रिकाम्या हाताने जावं नाही लागणार. कारण जेव्हा जेव्हा मी बोलायचा प्रयत्न केलाय ना, तेव्हा माझ्याकडे उत्तर नव्हतं की मुलगा काय करतो. पण आता माझ्याकडे उत्तर आहे. काय उत्तर? कालपर्यंत तुमच्या हातात एकही काम नव्हतं आणि आज अचानक असं कुठलं काम मिळालं तुम्हाला? मला जसं हवं होतं अगदी तसंच काम मिळालंय मला. कालची बोलणी यशस्वी झाली. काय? खरंच? अगदी खरं. अगं कामाला लागल्या लागल्या पहिल्याच दिवशी माझ्या मालकाने मला मोठी बिदागी दिली. आणि त्या बिदागीतून मी फक्त स्वप्न न पाहता एक गोष्ट केली. तुझ्यासाठी काहीतरी आणलंय बघ. कमी वेळेत जास्त कमाई झाली ना की माणूस कशा प्रकारे प्रेम करू शकतो ते. ही माझ्या पहिल्या कमाईची पहिली भेटवस्तू फक्त तुझ्यासाठी. हे कानातले तुमच्याकडे कसे? अगं कसे आले म्हणजे? कालपर्यंत तुम्ही काम शोधत होता आणि आज अचानक तुम्हाला असं कोणतं काम मिळालं ज्यातून तुम्ही माझ्यासाठी सोन्याचे कानातले घेऊन आलात? अशी कोणत्या कामाची बिदागी आहे ही? मला सांगा, हे खरंच सोन्याचे आहेत ना? अरे वा 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 विनायका, आज पहिलाच दिवस एवढा मोठा हात मारलास. कालच परीक्षेत तू उत्तीर्ण झालास आणि एवढ्या मोठ्या ऐवजावर दरोडा टाकलास. हे ठेव, असाच दरोडा टाकत जा आणि तुला रोज माझ्याकडून बक्षीस मिळत जाईल. अगं अलकनंदा, मला मिळालेल्या बिदागीच्या रकमेतूनच हे मी खरेदी केलेत कानातले तुझ्यासाठी. खोटे कसे असतील? अगं सोन्याचेच आहेत. घे. आणि हा हार. लग्नात तुला अशाच दागिन्यांनी मढवायचं स्वप्न पाहिलं होतं. हा हार सुद्धा तुझ्यासाठीच आणलाय. खोटं बोलताय तुम्ही. हे कानातले मी सावकारांकडे गहाण ठेवले होते. अगं नाही अलकनंदा, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. अगं एकसारखे दागिने सराफाकडे असूच शकतात ना. नाही नाही, हे कानातले मला माझ्या आईने दिले होते. ती तिची शेवटची आठवण होती. मी यांना चांगलंच ओळखते. रात्री सावकारांच्या घरात दरोडा पडला तेव्हा मी तिथेच होते. मी त्या दरोडेखोराचा पाठलाग सुद्धा केला. तो काय माझ्या हाती लागला नाही. आज त्याच सावकारांकडे गहाण ठेवलेले माझे कानातले तुमच्याकडे कसे? मला सांगा, कालचा दरोडा तुम्हीच घातला ना? नाही अगं अलकनंदा, असं का बोलतेस तू? अगं मी का घालीन दरोडा?
माझी शपथ घ्या आणि सांगा काल रात्री सावकारांच्या घरी मी दरोडा घातलेला नाहीये. बोला ना. आलं. आत्ता सगळं माझ्या लक्षात आलं. ज्या अर्थी तुम्ही माझी शपथ घेत नाही आहात ना, मला स्पष्ट कळतंय की तो दरोडा तुम्हीच घातला होता. तुम्हाला कमी वेळात जास्त कमाई हवी आहे यात काही शंकाच नाही. काल रात्री त्या सावकारांच्या घरी दरोडा पडला, त्यांच्या तिजोऱ्या रिकाम्या झाल्या आणि आज माझे गहाण ठेवलेले कानातले तुम्ही माझ्या समोर घेऊन आलात. याचा काय अर्थ समजायचा मी? ज्या अर्थी तुम्ही माझी शपथ घेत नाही आहात ना, त्यावरून हे स्पष्ट कळतंय की काल रात्री दरोडा तुम्हीच घातला होता. बोला, तुम्हीच घातला होता ना दरोडा? बोला ना विनायकराव. हो, टाकला मी दरोडा. सावकाराचं घर, त्याच्या तिजोरीतलं धन मीच लुटलं होतं. अगं पण मी हे का केलं हे ठाऊक आहे का तुला? हे सगळं मी तुझ्यासाठी, तुझ्या वडिलांसाठी आणि तुझ्यावरचं दुःख कमी होण्यासाठी केलं. मला मान्य आहे की हा मार्ग चुकीचा आहे, पण माझा हेतू अगं चांगलाच होता. वाईट मार्गावर उभं राहून चांगला हेतू साधणं हे पापच असतं विनायकराव. अहो तुम्ही तरुण आहात, धडधाकट आहात, हातपाय सुद्धा तंदुरुस्त आहेत तुमचे. अक्कलकोटच्या मातीत घाम गाळला ना तरी सुद्धा रोजी रोटी मिळू शकते. कोणत्याही सन्मानाचा कामधंदा केला असता, कष्ट उपसले असते तर मी तुमच्या पाठीशी उभी राहिलेच असते. पण तुम्ही तर थेट दरोडेखोर बनायला तयार झालात. हे कसं मान्य करू मी? अलकनंदा, मी चुकलो हे मला मान्य आहे, पण माझ्या मनातलं तुझ्यावरचं प्रेम मुळीच खोटं नाहीये. अगं हा हार, हे कानातले, हे सगळं तुझ्यासाठीच केलंय मी. अलकनंदा, अगं ऐक तरी. अलकनंदा. गयाताई, तुम्हाला काही कल्पना आहे का हो? स्वामींनी गोपाळबुवांना चित्र का काढायला सांगितलं असेल? नाही म्हणजे कालपर्यंत मठामध्ये भजन कीर्तन होत होतं आणि आता अचानक ही रंगरंगोटी चालली. अहो स्वामींच्या मनात काय चाललंय हे आपल्याला कसं कळणार? आपण फक्त त्यांनी दिलेल्या आदेशाचं पालन करायचं. हे पहा, गोपाळबुवांना चित्र काढायला सांगितलंय, यामागे स्वामींची काहीतरी रचना असेलच. काय रे, आम्ही सांगितलं चित्र रेखाटतोयस ना? हो स्वामी, तुम्ही सांगितलंय त्याप्रमाणे चित्र रेखाटलंय. पहा ना. वा गोपाळबुवा, चित्र खरंच छान झालंय. म्हणजे चिखल आहे पण तरीही कमळ अत्यंत सुंदर दिसतंय. स्वामी, एक विचारू का? नाही म्हणजे तुम्हाला चालत असेल तर हे चित्र मी माझ्याजवळ ठेवू का? कपिलाताई, अहो स्वामी काय म्हणतात ते तरी ऐका. सावकाराचं घर, त्याच्या तिजोरीतलं धन मीच लुटलं होतं. हे सगळं मी तुझ्यावरचं दुःख कमी होण्यासाठी केलं. स्वामी, काय ग? का रडतेस? अगं ए अलकनंदा, मला स्पष्टपणे सांग, दिवसभरात केलेले उद्योग आणि आता हे रडगाणं या घरात चालणार नाही. अगं ए,
हे काय काय आहे तुझ्या हातात? काय काय लपवतेस? काय आहे तुझ्या हातात? अलकनंदा, अगं हे कानातले तू तू सावकाराकडे गहाण ठेवलेलेस ना? मग हे कसे सोडव? तू तर म्हणालीस तुझ्या लाडवांचा उद्योग फसलाय म्हणून. कसे आणि किती कष्ट करून आणलेस तू ते काही मला माहित नाही, पण पण हे तू सोडवून आणलेस हीच खूप मोठी गोष्ट आहे. अगं मग यात रडायला काय झालं तुला? अगं, या गोष्टीचा तर आनंद व्हायला हवा. आज हे कानातले सोडवून आणलेस, उद्या नवीन दागिना बनव. आणि माझे शब्द लक्षात ठेवा. अगं, एक दिवस मी या घरात तुला राणीसारखं ठेवेन. मलाही असं तुझ्याशी वाईट वागायला नाही का आवडत, पण आपल्या घरची परिस्थिती सुधारलीच नाही तर माझी चिडचिड होईलच ना. तू थोडी कंबर कसून राहिलीस, कष्ट केलेस आणि थोडी तडजोड केलीस ना तर सगळं मार्गी लागेल बघ. सावत्र का असे ना, पण तू मला आई मानतेस ना, मग या आईला थोडं सुख दे ग. थांबा, मी तुला पाणी घेऊन येते. हे घे, हे पाणी पी. अगं, हे घर तुझ्यामुळेच उभं राहील, एवढं लक्षात ठेव. अगं अलकनंदा, माझं ऐकून तरी घे. आधी तुम्ही जे काम करताय ना ते सोडा आणि मगच माझ्याकडे या. मग आपण भविष्याचं बोलू. कली शिरलाय गावात. जर त्याच्या प्रभावापासून वाचायचं असेल आणि इतरांना वाचवायचं असेल तर सतत बौद्धिक घेत राहणं गरजेचं आहे. बौद्धिक म्हणजे? तुम्ही शिकाल ते इतरांना सांगाल. हे कमळाचं फूल पहा. जर कलियुगात तरुण जायचं असेल तर कमळाचा आदर्श घ्यावा लागेल, याप्रमाणे व्हावं लागेल. अरे, कमळाच्या आसपासचं पाणी कमी झालं काय, वाढलं काय? पाण्याचा त्याला स्पर्श होत नाही. पाणी कमळाच्या पाकळ्यांवर टिकत नाही. शिवाय चिखलात उगून सुद्धा कमळ अशुद्ध नसतं, शुद्ध राहतं, पवित्र राहतं, देवाच्या चरणांशी वाहिलं जातं. याच पद्धतीने मनुष्य वाईट काळात बिथरला नाही, मनाला विकाराचा स्पर्श होऊ दिला नाही. अरे, सुख असो किंवा दुःख, ते भोगत असताना त्यापासून अलिप्त राहिला, त्यांना नियंत्रित करू शकला तर तो देखील मायापासून लांब राहू शकतो. कलीला लांब ठेवू शकतो. तुम्हाला ही शिकवण मिळाली, पण आम्हाला कमळ वाहण्याकरता येत असलेल्या अलकनंदा या कमळाकडून शिकवण घेते की नाही हे कळेलच. शिव शंकर शंभो. काही करून अलकनंदाला समजवायला हवंय. विनायक, तू इथे कसा? अरे, जेव्हा वाजताचं मन तू बांगत तेव्हा मी धावून येतोच. काळजी करू नकोस, मी बोलेल अलकनंदाशी, म्हणजे होणाऱ्या वहिनीशी. तुला हे सगळं कसं कळलं? अरे, मला सगळं ठाऊक आहे. हे बघ, मला तिलाही गमवायचं नाही आणि मिळालेलं काम सुद्धा गमवायचं नाही.
काळजी करू नकोस, मला सगळं ठाऊक आहे. काय बोलायचं, कवा बोलायचं आणि किती बोलायचं ते. विनायका, तू फक्त तुझ्या लोभाला, तुझ्या भीतीला, तुझ्या अहंकाराला होकार दे. बाकी सगळं माझ्यावर सोड. कपटानं मनात शिरकाव करणं वेगळं आणि लोकांनी स्वतःहून मनात प्रतिष्ठापना करणं वेगळं. आणि लोक आमची प्रतिष्ठापना करतात. दोन्हीमध्ये फरक आहे. तू विनाशाकडे घेऊन चाललायस आणि आम्ही उद्धाराकडे नेतोय. स्वामी, काय झालं? या खोलीतलं सगळं सामान बाहेर काढा. पण का? सांगितलं तेवढं करा. चला. या खोलीत एकही वस्तू दिसता कामा नये. हो. जशी आज्ञा. झालं सगळं खाली. स्वामी, खोलीतून सगळ्या वस्तू बाहेर काढल्या, खोली बंद केली, पण हे सगळं का केलं कळेल का? कलियुगात एखादी गोष्ट रिकामा करण्याचा परिणाम तुम्हाला दाखवायचा आहे. दाखवतो थोड्या वेळ. स्वामी, तुम्ही कलियुगाबद्दल सांगताय आणि अक्कलकोटातही कलीचा शिरकाव झालाय. एक प्रश्न पडलाय, विचारू का? विचार. स्वामी, कलियुगाच्या आधी द्वापार युग, त्याआधी त्रेतायुग आणि त्याच्याही आधी सतयुग. मग स्वामी, सतयुगाच्या आधी कोणतं युग होतं? कलियुगाच होता. हे कालचक्र आहे. कल्प आणि मन्वंतर हे सुरूच असत. स्वामी, मलाही एक प्रश्न पडलाय, विचारू? विचार. स्वामी, हे जग, हे युग देवाने निर्माण केलं, मग देवाला कोण निर्माण केलं? नाही, हे कसं कळणार आम्हाला?